हरि ओम. सगळ्या बाजूनी प्रज्ञाताईंनी हे कव्हर केलेलं आहे. खरी ना मेघ त्या प्रश्नामध्येच आहे की आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींमध्ये म्हणजे हे सगळे साधकच लोक आहेत. असं नाही की देव आहे की नाही क्वेश्चन करणारे बुद्धिवादी ते या प्रश्नात अपेक्षितच नाही आहेत. जे आपलाच सगळा ग्रुप आहे किंवा एकूण परमार्थामध्ये ज्यांना ईश्वर प्राप्ती व्हावी असं वाटणारे सगळे जे लोक आहेत त्यांच्यामध्येच हे दोन गट आहेत. आणि काही लोक भावनाशील असतात आणि काही बुद्धिप्रधान दिसतात. आता त्याच्यामध्ये मुद्दाम तो शब्द दिसतात घातले. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वावरण्यावरून आणि ज्या प्रकारे तो लोकांशी इंटरॅक्ट करतो त्याच्यावरून तो भावनाप्रधान नाही असं जज करणं काही वेळा आपलं कॅल्क्युलेशन चुकू शकतं. त्याचं कारण भाव असणं आतमध्ये देवाबद्दल आणि तो प्रकट करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी. जसं स्वामीदेव वाक्य सांगायचं की डीप रिव्हर्स फ्लो इन मॅजेस्टिक सायलेन्स. म्हणजे ज्या खोल नद्या असतात त्या शांतपणे वाहतात. त्यामुळे भाव सखोल ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो भाव प्रकट न होणं ह्याच्याकडे खूपच लक्ष त्या व्यक्ती देत असतात. त्यामुळे बाह्यता मख्ख चेहऱ्यात पण आतमध्ये ते अंतःकरण ईश्वराशी पूर्ण प्रेमाने संलग्न असू शकतं. एखाद्या व्यक्तीचं तसं टेंडन्सी असू शकते. मग ती बाहेर तुटक वागते, बाहेर फार इंटेलेक्च्युअल बोलते, पण आतमध्ये मात्र ती पूर्णतः देवाशी प्रेमाने भिजलेल्या अंतःकरणाने पूजेमध्ये असू शकते. रामकृष्ण ज्यावेळेला एकदा पहाटे उठून ते आले बाहेर आणि नुकता सूर्योदय होत होता आणि सगळी समोर झाडांवर फुलं फुललेली, तर त्यांच्या मनात एकदा येऊन गेलं की या सगळ्या पूजांनी फुलांनी सर्वात्मक ईश्वराची पूजा होऊन गेलेली आहे असं. आता त्याच्यामध्ये त्यांचं एकूण भावसमाधी वगैरे हा सगळा भाग हा प्रकट होता. पण संतांच्या ज्या अभिव्यक्त भावना असतात हा हिमनगाचं टोक असतं फक्त. ते थोडं थोडंच आम्हाला दिसत असतं. आतमध्ये तो भाव अतिशय सखोल, अतिशय शांत, अतिशय प्रेमपूर्ण ईश्वराशी चाललेला असतो, संवाद चाललेला असतो. त्यामुळे ते दरवेळेला भावनाशील याचा अर्थ उत्कट आहे आणि ते डोळ्यामधून अश्रुधारा चालल्याच पाहिजेत हे जे क्रायटेरिया आहेत हे संतांना लागू होतं असं नाही. आणि दरवेळेला ते असलं पाहिजे असंही जरुरी नाही. अशा प्रकारे व्हायला पाहिजे. सारखं रडायला काय यायला पाहिजे म्हणजे की जर तो सन्निध आहे तर त्याच्याशी प्रेमाने पण संवाद होऊ शकतो. भांडतात संत देवाशी, अधिकार तो सख्य आहे. जनी जाय पाणी असी मागे दावे ऋषिकेशी. आता कसं होत असेल ते पाणी रांजणात वरी सडा सारं वर्ण करी. स्वतः शरीरच करते पण आपला कर्तृत्व भाव एवढा विरघळून गेला आहे की तो कृष्ण करतोय माझ्यासाठी येऊन. त्याच्यामध्ये आर्तता नाही आहे. त्यामुळे आर्तता इज इक्वल टू भावनाशीलता असं मुळीच नाही. आर्तता इज अ पार्ट ऑफ भावनाशीलता. ते कधीतरी अर्थ होऊ शकतं. गुरूंच्या सहाय्याने कृतज्ञता दाटून येते कधीतरी, तसं होऊ शकतं. काही व्यक्तींना नाही येत, नको येऊ देत, पण त्यांचे आपण आभारी आहोत एवढं तर नक्की वाटत असतं. ते जे काही भावनाशील असेल तसं. पण त्यामुळे भावनाशील असणं याचा अर्थ केवळ अर्थभाव नसून ईश्वराशी, गुरूंशी, देवाशी धरावे सख्यत्व हे जे सांगितलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे सख्यभाव हा गुरूंची देवाशी ठेवला जातो तसाच गुरूंची पण ठेवावा असं सांगितलं आतून. प्रकट देवा गुरूंची सख्यभाव हा मूर्खपणाचा लक्षण. मर्यादाच सांभाळली गेली पाहिजे. पण आतून मात्र सख्यभाव ज्या ज्या गोष्टी देवाशी आम्ही जे जे उपचार करतो त्याप्रमाणे आतून गुरूंची पण असतो, करू शकतो. म्हणजे हे काही कंपल्शन नाही आहे. असं केलं तरच आमचं अध्यात्म पुढे जाईल अशातला भाग नाही. पण ते सर्व बाजूंनी, आता तसं प्रज्ञाताई म्हणाल्या की स्वामी माधवनाथ जे म्हणत की सर्व बाजूंनी रान उठवलं पाहिजे. रान उठवणं हे शिकार करण्याबद्दलचा शब्द आहे तो.
की ज्यावेळेला शिकार करत असत पूर्वी ते हरिणमध्ये आहे किंवा सावजमध्ये आहे, तर सगळ्या बाजूंनी लोक मोठमोठे आवाज करत मोठा कोलाहल माजवायचे. त्याने ते कन्फ्यूज होऊन जातं हरिण, की सगळ्या बाजूनेच आवाज येतात, तर पळायचं कुठे, म्हणून ते स्तब्ध होऊन जातं एकाच ठिकाणी आणि मग त्याचा वेध घेता येतो. म्हणून त्याला रान उठवण्याचा अर्थ काय की सगळ्या बाजूंनी त्या मनाला एका ठिकाणी स्तब्ध करून टाकणे. दुसरं काही अल्टरनेटिव्ह असतं त्याने. मग बुद्धीच्या सहाय्याने असेल, भावाच्या सहाय्याने असेल, कर्माच्या सहाय्याने असेल. म्हणून ते लोक बुद्धिप्रधान दिसतात, पण आतमध्ये मात्र प्रेमाचा प्रवाह असू शकतो. बाह्य वागणं हे बुद्धिप्रधान असू शकतं. आणि अशा प्रकारे ज्या व्यक्ती भावनाशील असतात किंवा भावनेने ईश्वराशी संबंधित असतात, त्यांना एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज असं आपण त्याला म्हणू, की असं असतं की त्या ज्ञानस्थिती प्राप्त झाल्यानंतर मग ईश्वराशी योग असं त्यांची आवश्यकता नसते. त्या त्या क्षणाला पण ते प्रेमाने ईश्वराशी संबंधित राहू शकतात. ज्ञानधारणा ही दरवेळेला मनामध्ये जागी राहील सांगता नाही येत, पण प्रेमभावना राहू शकते. म्हणून सखा म्हणावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळं परमात्मा. हे जे सांगितलंय की सख्य देवासी करावे, हितगुज देवासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे. मी त्याच्याशी काहीतरी नातंच जोडं. मग त्याला आई म्हण, वडील म्हण, बंधू म्हण, मुलासारखं वागव. पण रामकृष्ण जसं म्हणत की सख्य म्हणजे सख्य भावात सगळ्यात संतान भाव हा सगळ्यात शुद्ध भाव, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिस्क नाही. मी आईचं मूल आहे, देवाचं मूल आहे, किंवा तो माझा पिता आहे. अशा प्रकारे की त्याच्यामधून तो जो डायलॉग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार वाढायची शक्यता कमी आहे. ज्यावेळेला म्हणजे इतर पण भाव सगळे सांगितले आहेत. वात्सल्य भाव म्हणजे देव जसा यशोदेचा होता, तर ते आपण त्याच्यामध्ये मग त्या मुलावर ज्याप्रमाणे आई जबरदस्ती करते तसं देवावर माझी सत्ता गाजवणं. पण त्याला अंतःकरण खूपच मॅच्युअर पाहिजे असल्या गोष्टी केल्या, नाही त्याच्यामधून अहंकारच निर्माण व्हायची शक्यता आहे. म्हणून संतान भाव म्हणजे मी देवाचं मूल आहे, सगळ्या प्रकारचा लहानपणा अंतःकरणामध्ये बाळगणं आणि त्याच्यामधून देवाशी संवाद साधणं. म्हणून देवाचा आमचा संबंध जो आहे तो केवळ ध्यानाच्या वेळेला येतो, पूजेच्या वेळेला थोडासा येतो, वेळ किती आहे त्याच्याप्रमाणे. नाम घेत असताना आमचं नाम चाललेलं असतं, पण देवाशी संबंध आहेच काय हे सांगता नाही. म्हणून जितका तो प्रेमभावनेने येईल तो खरा खरा असतो आणि ते आपल्या भाषेमध्ये बोलणं त्याच्याशी. आणि जसं ते माझ्या स्वामीमध्ये स्वामींनी थोडं थोडं प्रकट पण केलेलं आहे की स्कूटर बंद पडली तर हे काय आहे स्वामी, ही काय पेट्रोल संपायची वेळ आहे का, असा आतून जो डायलॉग आहे त्याच्यामधून काय आहे तर ते अंतःकरण हे संस्कार घेत असतं. म्हणून केवळ बुद्धिप्रधान्याने अंतःकरण हे संस्कारित होत नाही. म्हणून बुद्धीला एखादा विचार पटला, पण दोन्ही गोष्टींची ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि त्याला अडथळे पण आहेत. खरं सांगायचं तत्व जे आहे ते मन बुद्धीच्या पलीकडेच आहे. त्यामुळे भावनाशील असणं काय किंवा बुद्धिप्रधान असणं काय ह्याचा तत्वाशी काही संबंधच नाही, अनुभवाशी. तत्वाचा अनुभव येण्यासाठी म्हणून जे अंतःकरण योग्य करत देणं आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे दोन्ही भाग आहेत, की भावना पण आहेत आणि बुद्धी पण आहे. तर ह्यातलं काय वापरलं तर ते लवकर साधेल हा प्रश्न. त्यामुळे दोन्ही वापरायला लागेल ह्यात तर काही शंकाच नाही. हे आपल्याला म्हणजे कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड असा प्रकार करायचा नाही. सगळ्यांना माहितीच आहे आता सगळ्यांना असं दोन्ही लागणार. हो दोन्ही लागणार बरोबर आहे, पण दोन्ही लागत असताना त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे आहेत. ते अडथळे काय आहे ते आम्हाला कळत असतात. मुख्य अडथळा काय आहे की तुम्ही भावनाशील असा किंवा बुद्धिप्रधान असा तार्किक असा. मुख्य भाग आहे की आसक्ती सोडल्याशिवाय काहीच होत नाही. तुम्ही काय काय असा त्याच्यामध्ये जोपर्यंत प्रपंचाबद्दलची आसक्ती आहे, मग ती अगदी भावनेने फार उथमलेली असो नाहीतर फार डोकं चालवणारी असो, आसक्ती आहे तोपर्यंत काहीच होत. अडथळा मुख्य तिथे आहे. आणि त्यामुळे आसक्ती दूर करायला आणि ईश्वराबद्दलची आसक्ती म्हणजे वैराग्याचं जे व्याख्या रामकृष्णांनी केलेली आहे त्याच्यामध्ये ईश्वराबद्दल अनुराग आणि प्रपंचाबद्दलचा विराग असं कॉम्बिनेशन. त्यामुळे ईश्वराबद्दलचा अनुराग आम्ही जेवढा वाढवू तेवढा वैराग्य साधत जाईल. पण त्याला एक बेस थोडंसं वैराग्य लागेलच. म्हणजे
हळूहळू ते मॅच्युअर होण्यासाठी त्याला सुरुवातीला महाराष्ट्राचं उदाहरण देत असतात की गाईचं दूध काढत असणारे जे लोक असतात त्यांना ते माहिती असू शकतं की गाईचं दूध काढायचं असेल तर आधी मुळात गाईच्या आतळाला थोडं दूध लावतात आणि मग दूध काढतात. तसं पहिलं थोडं दूध लागतं, त्याप्रमाणे थोडं वैराग्य पहिलं लागतं, नाहीतर मग इकडे तो वळणारच नाही. आणि मग त्याचा उपयोग करून मग ईश्वराबद्दलच्या अनुरागाला प्राधान्य देता देता हळूहळू वैराग्य साधतं. म्हणजे इतर गोष्टीमध्ये मन फारसं मग भरकटत नाही. बुद्धी आणि भावना याच्यामधला जो मुख्य भाग आहे भावनेचा ॲडव्हान्टेज की ती भावना कितीही वाढवता येते. ते भावनेने आम्ही काहीही इमॅजिन करू शकतो. मग सगळीकडे ईश्वर आहे असं मी थोडा वेळ धरून बसलो मनामध्ये, फुलामध्ये ईश्वर आहे, या तसबिरींमध्ये ईश्वर आहे असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला मी भावनास्तर वाढवत असतो, व्यापक करत असतो. त्यामुळे बुद्धीच्या धारणा सगळीकडे ईश्वर आहे असं म्हटल्यानंतर काही फारसं अपील होत नाही. भावना मात्र अंतःकरणाला उंची प्रदान करून देऊ शकतात. म्हणून भावनाशील असणं ज्यांच्याकडे ते आहेत ते भाग्यवान व्यक्ती आहेत असं स्वामी म्हणतात. पण भाग्यवान व्यक्ती आहे ते खरंच आहे, पण त्याच्यामधून अंतिम टप्पे जर का चालायचे असतील तर केवळ भावना प्रधान असं चालणार नाही. याचं कारण असं आहे की भावनाशील व्यक्ती जनरली इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे आवेग असतो. एकदम काहीतरी जोरात स्वामींबद्दलचं एवढं दाटून आलं की एक जोरात सगळं सुरू केलं साधना वेदना आणि थोड्या वेळात तो जोर जसा जसा आटत गेला तसं ते डिम झालं. परत जो ज्या वेळेला तो इम्पल्स म्हणजे येईल त्यावेळेला परत तो वागेल. म्हणजे काही व्यक्ती इम्पल्सिव्ह वागतात, ते भावनाशील असतात ॲक्च्युली. मग त्या सगळीकडे इम्पल्सिव्ह वागतात. म्हणजे नातेसंबंधामध्ये पण ते इम्पल्सिव्ह असतात. एखाद्याबद्दल आलं की सगळं त्याला देऊनच टाकायचं आणि एखाद्याचं तोंड बघायचं नाही म्हटलं नाहीच बघायचं. अशा प्रकारे जी असते व्यक्ती ती प्रपंचामध्ये पण तशीच वागते आणि परमार्थामध्ये पण तशीच वागते. म्हणून भावनाशील असणारा जो भाग आहे त्याला ही रिस्क आहे की ती व्यक्ती भक्ती भावनेच्या आवेगावर तिचं पुढे जाणं बरंचसं अवलंबून असतं. म्हणून काही वेळा ते अगदी ज्यावेळेला अंतःकरण साथ देत असतं त्यावेळेला भावनेच्या आवेगाने खूप छान चाललंय आमचं असे काही दिवस जातात आणि मग काहीतरी बिनसतं, मग त्याच्यामुळे मूड जातो आणि तो एवढा जातो की मग कधी खालीच येऊन गेले. हा जो खालीवर होणं हा जो प्रकार आहे हा भावना प्रधान व्यक्तीमध्ये जास्त असतो. म्हणून ते त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे की खूप भावनाशील असणं. आणि त्याच्यामध्ये मुख्य भाग जो आहे की आसक्तीरहित अंतःकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भावना प्रधान व्यक्ती ही दोन्हीकडच्या हिंदकळ्यामध्ये जास्ती हिंदकळत राहते. कारण तिला ईश्वर पण हवा असतो, ते जमत पण नसतं कारण इकडची ओढ सुटलेली पण नसते. म्हणून काल जे रजोगुण लक्षण वगैरे आपण बघितलं त्याच्यामध्ये त्याने तो साधक सगळं ते समजून घेतो की हे सगळे हे रजोगुणाचं लक्षण आहे, समर्थ सगळं सांगतात. पण तो शेवटी मिठाकुटीला येतो की पण रजोगुण हा सुटे ना, हे सगळं कळलं म्हणून काही सुटत नाही. रजोगुणाची ही लक्षणं आहेत. जसं टोबॅको प्रोडक्ट्सवर ते खाल्ल्यानंतर काय होतं हे परिणाम लिहिलेला असतो. हल्ली तर चित्र पण दाखवतात ते. पण ते म्हणून काय टोबॅको कन्झम्पशनवाल्यांची काही संख्या कमी नाही झाली, ती वाढतेच आहे. त्यामुळे काय हितकर आहे हे बुद्धीला कळलं याचा अर्थ ते वळेलं तसं सांगतात. तसं बुद्धिप्रधान व्यक्तीला त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की त्याला तत्व लवकर समजून जाईल काय आहे, पण ते करायची प्रवृत्ती होईलच असं सांगता नाही त्या व्यक्तीच्या बाबतीत. म्हणून बुद्धीने तत्व जे आहे ते बुद्धिग्राह्य मतींद्रियम असंच आहे, ते भावनाग्राह्यम आहे असं कुठले म्हटलं नाही. पण भावेविण भक्ती भक्तीविण मुक्ती बळेविण शक्ती बोलू नये असं जे म्हटलं तर भाव याचा अर्थ ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि भावना म्हणजे इमोशन्स त्या असल्या नसल्या तरी सुद्धा भाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव धरता आली पाहिजे ईश्वराच्या. मग अंतःकरण फार उचंबळलं नाही तरी चालेल, पण साधा मित्राशी जसा संवाद होतो तसा अंतःकरणामध्ये गुरूंशी संवाद होऊ शकतो, आतमध्ये देवाशी संवाद होऊ शकतो. मग तिथे भावना फार नाही आहेत पण भाव आहे, कारण संवाद कोणाशी होतोय जो आहे त्याच्याशी होतोय. मध्यंतरी एक छान मी ते ऐकलं होतं की एखादी व्यक्ती काहीतरी लिहायला घेतला आणि मग ते चष्मा डोक्यावर लावून ठेवला आणि नंतर मग तो चष्मा कुठे आहे शोधायला लागला.
मग घरातल्याने जावे तुझ्याच इथे आहे डोक्यावर चष्मा, हो असं आहे का, विसरलो असं म्हणून तो परत हे घेतो. तर त्यांनी असं पुढे म्हटलं होतं की कुठलाही गुरु हा जी गोष्ट आहे तीच जाणवून देऊ शकतो. म्हणजे परमात्मा तत्व जर नसतं मुळात तर ते अनुभवाला आलेलं नसतं. ते मुळात आहे आमच्या ठाई, ते फक्त तिथे लक्ष दिलं त्या बाजूने की ते आम्हाला कळणार आहे. म्हणून गुरूंची आवश्यकता जी आहे ती, आता यांनी एक ते सुंदर वाक्य मला खूप आवडलं की भावनेच्या प्रवाहाला योगाच्या तटबंदीतून वाहावं लागेल. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की त्याला एक आखून दिलेला मार्ग जर का भावनेला नसेल तर ती भावना ही फार काही सबस्टॅन्शियल हाती लागणार नाही भावनेच्या ह्याने. कारण अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये ईश्वरभाव सोडून कुठलाही भाव फारसा वेळ नाही, अशा प्रकारे निसंदिग्धपणे ते ईश्वराशी संबंधित होत नाही तोपर्यंत भावना काय किंवा बुद्धी काय ह्या विचारांमध्ये किंवा भावनेच्या प्रवाहांमध्ये ढकलतच राहतील. आणि अंतिम टप्पे जे आहेत ते मात्र बुद्धीने ग्रहण करणं आणि ते धारण करणं हा सगळा जो प्रांत आहे, शेवटचा प्रांत मात्र नक्की बुद्धीच आहे. म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरण, श्रवणाला काय लागतं, दोन्ही लागतात. श्रद्धा पण लागतं की हा समोर जो बाबा बडबडतो हे खरं आहे असं एक श्रद्धा लागते, पण समजून घेण्याची पण तयारी लागते. नुसती श्रद्धेने गोष्टी समजून येत नाहीत. म्हणून शेवटच्या अध्यायामध्ये पण गीतेच्या अर्जुनाला भगवंत असं म्हणतात की नुसत्याची श्रद्धा, नुसत्या श्रद्धेच्या जोरावर तू जर का हे परमपद प्राप्त करून घ्यावं असं ठरवलंस तर तैसे हे प्रबुद्ध सोपे नव्हे. नुसत्याची श्रद्धा जरी झोंबू पाहसे परमपदा असा तो शब्द वापरला आहे. झोंबणं म्हणजे जोरात भावनेच्या आवेगाने. आता पायाला मिठीच मारली देवाच्या, आता मी उठणारच नाही, तो दिसत नाही. हे पौराणिक कथांमध्ये छान आहे, पण एक दिवस करून बघितलं तर ती इंटेन्सिटी एक 15-20 सेकंद टिकणं पण कठीण आहे, मिनिटं पण नव्हे. स्वामींनी ते मागे म्हटलं होतं की 1 मिनिट मोजून नमस्कार करून दाखवतो, 1 मिनिट ते अंगावर येणं थोडं शेवटी कधी इथं संपतंय. कारण तो भाव आम्हाला मुळात स्वभाव जो आहे तो शांततेकडे नेणार आहे. शांतीमध्ये आम्हाला कायम बरं वाटत असतं. मग भावनिक त्याने पण काय होतं, तो भावनेचा आवेग उठला, गुरूंबद्दल एकदम मग कंठ दाटून आला, अश्रुधारा व्हायला लागल्या आणि मग काय झालं की थोड्या वेळाने शांत वाटलं, मग खरं तर बरं वाटतं. त्या भावनेला वाट मिळून गेली की हा माणूस जरा शांत होतो. त्याप्रमाणे जो बुद्धिप्रधान व्यक्ती असते त्याला जोपर्यंत प्रश्न पडलेले आहेत, प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्याला हा आत्ता शांत झालं. म्हणून मूळ जे बरं वाटत असतं ते बरं वाटणं हे शांत असतानाच वाटत असतं. आवेगामध्ये कधीही माणूस शांत नसतो आणि प्रश्न पडलेले असताना पण शांत नसतो, तो बेचैन असतो. म्हणून शांत असणं हा चित्ताचा मूळ स्वभाव आहे आणि त्याच्या साहाय्यानेच तत्वाचा अनुभव येणार आहे. आणि म्हणून भावनिक कल्लोळ उठवत न उठवत पण भाव धरणं आणि बुद्धीने फार बुद्धीची झेप एखाद्याची फार पटापट सगळ्या गोष्टी समजून पलीकडे तत्वाचीच वेध घेण्याची असेल नसेल, पण भाव मात्र धरून राहिला पाहिजे. कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतील आणि मग मी ईश्वराचा अनुभव घेईन असं कधीच होणार नाही. जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत, शंका राहणारच आहे किती काही झालं तरी की आहे कसं. म्हणून साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावं. म्हणून पूर्णत्वाला गेल्यानंतर निस्संदेह, तोपर्यंत संदेह आहेत. विवेकानंदांच्या चरित्रात पण बघितलं तर सगळं ते समाधी वगैरे होऊन गेलेली होती तरी पण रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत की नाही हा प्रश्न घेऊनच ते होते, तो काय सुटलेला नव्हता. त्याप्रमाणे जी बुद्धिप्रधान व्यक्ती आहेत किंवा सत्य काय आहे हे समजून घेण्याची ज्यांची आतून प्रामाणिक इच्छा आहे त्या व्यक्तींना हा मार्ग तसाच जास्ती सुलभ आहे. याचं कारण आहे, पण त्याने मात्र जे एकदा बुद्धीला पटलं त्याच्यानंतर त्याने वेळ घालवता कामा नये. आणि आपल्याला बुद्धीला पटलं म्हणजे आता सगळं झालं असं पण म्हणता कामा नये. या दोन गोष्टी जर का त्याने सांभाळल्या. म्हणून श्रद्धा कुठे लागते तर आपल्याला जे कळलं नाही ते मान्य करण्याची जी एक टेंडन्सी पाहिजे व्यक्तीमध्ये. आणि मग गुरूंना जे जे सांगताहेत ते सांगतायत ते बरोबर आहे अशा प्रकारे शास्त्राच्या द्वारे तपासून घेऊन. म्हणून रिस्क कमी कुठे आहे तर बुद्धिप्रधान माणसांना रिस्क कमी आहे तुलनेने.
कारण भावनिक ओढ्याने काही वेळेला ज्या काल्पनिक अनुभूतीच्या ज्या कल्पना असतात अंतःकरणात ते काही तितक्या वेगाने होतं अशातला भाग नाही. आणि म्हणून मग ती श्रद्धा केवळ भावनिक भरामध्ये ठेवलेली थोड्या दिवसांनी डळमळायला लागते आणि मग ती लोक दुसऱ्याच कुठल्या तरी भागात जाऊन पडतात की इथे काही अजून होत नाही. बाकीच्या संप्रदायांमध्ये हे सगळे अनुभव येतात आणि आमच्याकडे अजून काहीच होत नाही असं जे वाटतं. आमचे स्वामी काय सांगत पण त्याच्याबद्दल. ह्याच्यामध्ये जे आहे ती श्रद्धा होती का तर होती, पण ती श्रद्धा बरीचशी एका समजावर आधारलेली होती आणि तो फुलफिल होत नाही म्हटल्यानंतर ती श्रद्धा ढळत जाते. म्हणून जे गुरुदेवांचं वाक्य आहे की साधनेच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं, नाहीतर कल्पनेची मोकाट गुरुद्यात घुसतील आणि पिकांची नासाडी करतील. तो हा भाग आहे. म्हणून ज्ञानाला प्राधान्य कायम ठेवलेलं आहे. म्हणून सगळ्यात सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते आणि ज्ञान प्राप्त करणं हे बुद्धीचं काम. म्हणून तो मार्ग समजून घेणं आणि त्याच्यावर स्थिरतेने चालणं, याच्यासाठी ती स्थिर पावलं पडायला ती व्यक्ती हळूहळू बुद्धिप्रधान अध्यात्मामध्ये प्रगती करेल तर तिची पावलं स्थिर पडेल योगाच्या सहाय्याने. कारण योगाचा प्रांत हा सगळा बुद्धीचा प्रांत, तिथे भावनिक कल्लोळ असून उपयोग नाही. त्याच्या अधिक जे काय भावनिक आमचं समाधान करून घ्यायचं आहे ते गुरूंचं स्मरण करून वगैरे आधी करून शांत करून टाकून मग मार्ग चालणं निर्वेदपणे हे बुद्धीच्या सहाय्याने होत असतं. म्हणून जे आयडियल काय आहे तर गीतेने सांगितलं की बुधा भाव समन्विता हे सांगितलंय. बुधा म्हणजे ज्ञानी, बुद्धीचा संबंध आला. बुधा भाव समन्विता म्हणजे भावनाशील असलेले ज्ञानी, कोरडे ज्ञानी नव्हे. आणि पण उलट पण आहे, त्याने असं नाही म्हटलेलं की भाविका बुद्धी समन्विता असं म्हटलेलं नाही. बुधा भाव समन्विता म्हणून जो प्रायोरिटी आहे ती ज्ञानाला आहे. भक्तियुक्त अंतःकरण एखाद्या व्यक्तीचं असेल, त्याची अभिव्यक्ती करण्याची ज्या प्रकारे टेंडन्सी असेल त्याप्रमाणे ती करेल किंवा करणार नाही. पण मुळात ज्ञानप्रवृत्ती जी आहे त्याच्याकडची वाटचाल ही जास्ती कॉन्क्रीट आहे. म्हणजे त्याचे टप्पे मोजता येतात, आमची प्रगती होते की नाही मोजता येते. भक्तीची प्रगती मोजणं हे खूपच कठीण गोष्ट आहे, कारण की त्याच्यामध्ये अहंकाराचा लेश जोपर्यंत आहे तोपर्यंत ती भक्ती खरी नाही, आयडियल. म्हणून अहंकाराचा लेश घालवणं हे केवळ भावनेच्या साह्याने धारण करणं खूप कठीण आहे, कारण अहंकार अशा पद्धतीने येऊन प्रकट होऊ शकतो. म्हणून भावनाशील व्यक्तीच्या बाबतीत मगाशी जसं म्हटलं त्यांनी की बुद्धिप्रधान व्यक्तीचा अहंकार असतो, भावनाशील व्यक्तीला पण अहंकार असतो की मी भावनिक आहे म्हणून, की यांच्यापेक्षा आम्हाला जरा जास्ती वाटतं गुरुस्वामींबद्दल. मी हे आता हे काही ठिकाणी दौऱ्याला जातो ना तर प्रत्येक गावच्या लोकांना असं वाटायचं की स्वामी आमच्या इथे इतके कम्फर्टेबल असायचे ते दुसरे कुठेही नसायचे. तसं नव्हतं, ते आतमध्ये कम्फर्टेबल होते. ते ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी त्या रंगामध्ये असायचे. त्यामुळे ते आमच्याकडे आल्यानंतर ते एवढे खुश असायचे हे मी 3-4 गावांमध्ये ऐकलेले. तर ह्याच्यामध्ये काय अहंकार आहे, तो हळूच बोलतोय तो की स्वामी आमच्याकडे कम्फर्टेबल म्हणजे आम्ही त्यातल्या सगळ्या इतर गावांपेक्षा बरे आहोत हे सांगायचं. आणि काय स्वामी सगळ्यांना चालवून घेत होते ऍक्च्युली. स्वामी स्वतःच्या मूळ याच्यावर आले असते तर कोणीच उभं राहिलं नसतं. त्यामुळे भावनाप्रधान आहोत किंवा बुद्धिप्रधान आहोत, मुख्य म्हणजे मध्यवर्ती मार्गाकडे ओढा ठेवणं आणि तो मार्ग चालण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते डेडिकेशन बुद्धिप्रधान जरी का असलं तरी म्हणावी तितकी प्रगती कित्येक वेळेला आमची होते अशातला भाग नाही, कारण आमची प्रकृती कित्येक वेळा प्रतिकूल असते. आमच्या सवयी, शरीराची एकूण लहानपणापासून आम्ही ज्याप्रमाणे वागत आलो, मग मागच्या जन्मातलं काय असेल ते आपण सोडून देऊ, म्हणजे ते आम्हाला माहीतच नाही आहे. त्यामुळे जन्मजन्मांतरीचे संस्कार वगैरे असतील ते काय असायचे ते असते. पण काही टेंडन्सी अशा आम्हाला जाणवतात की आम्ही प्रयत्न केले तरी किंवा त्या आम्हाला समजत असले तरी आम्ही ते ओव्हरकम करू शकत नाही. आणि ते ओव्हरकम ज्यावेळेला करू शकत नाही त्यावेळेला भक्तीच्या साह्याने सरेंडर करून जितक्या सहजपणाने ते होईल तितकं बुद्धीच्या साह्याने होईल असं सांगता नाही. कारण त्याच्यामध्ये बुद्धीचं एकदा का प्राधान्य स्वीकारलं की कोणाची मदत मागता येत नाही. आणि भावनाशील व्यक्तीला देवाचा आधार घेऊन
तूच करता असं म्हटल्यानंतर मला चालवणारा पण तूच आहेस, मग माझ्याकडून साधनेसाठी हे मला वळवून घे अशी हाक ज्या वेळेला तो भक्त देवाला साथ देतो त्यावेळेला त्याचा प्रतिसाद त्याला मिळत असतो आणि त्याच्यानंतर जी पावलं पुढे पडतात ती मी माझ्या कर्तृत्वावर केली असा अहंकार करतो राहत नाही. कारण त्याच्या लक्षात येतं की हे आपल्या शक्तीच्या पलीकडे आहे. आणि बुद्धिप्रधान व्यक्तीला पण बुद्धीने खूप वेध घेतल्यानंतर त्यालाही एका पॉईंटला हे लक्षात येतं की हे आपल्या कपॅसिटीतलं नाही. म्हणून सरेंडर हा जो भाग आहे तो बुद्धिप्रधान व्यक्ती पण एक मॅच्युअर्ड असेल ती पुरेशी आणि तिची अध्यात्माची समज जर का नीट डेव्हलप झालेली असेल तर तिलाही हे कळू शकतं काही काळाने की हे केवळ विचार आणि माझ्या बुद्धीच्या जोरावर आहे, प्राप्त होणार नाही. जसं ते 11व्या अध्यायाच्या एक्सप्लेनेशनमध्ये स्वामींनी म्हटलं होतं. ते ज्या वेळेला अर्जुनाने विश्वरूप दर्शन बघण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यानंतर भगवंतानी विश्वरूप दर्शन प्रकट केलं आणि ते विश्वरूप प्रकट केलं आणि त्याच्यानंतर ते वर्णन करायला लागले, हे माझे 12 आदित्य पहा, हे सगळे नारायण पहा, हे सगळे वसू पहा. त्याच्यानंतर तो मात्र शांतच होता कारण त्याला ते काही दिसतच नव्हतं. तर त्याच्यावर तो म्हटला की कारण अरे तू म्हणतोयस पण मला काहीच दिसत नाही आहे. तर त्याच्यावर ते म्हटले की अरे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे की भगवंताचा अर्जुनाबद्दलचा प्रेमभाव इतका होता की त्याच्यामध्ये भगवंत त्याला दिव्यदृष्टी मिळाल्याशिवाय हा बघू शकणार नाही हे विसरूनच गेले आणि त्या प्रेमाच्या आवेगात विश्वरूप दाखवायला सुरुवात करून दिली. आणि तो ज्यावेळेला म्हणाला की मला दिसत नाही आहे त्यावेळेला हो अरे राहून गेलं बहुतेक म्हणून दिव्यदृष्टी घे आता दिव्य दादा मी दिव्य चक्षु आता बघ असं म्हटलं तर मला दिसायला लागलं. मग त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या असं एक्सप्लेनेशन दिलं की ते प्रेमाच्या आवेगात भगवंत विसरून गेले. पण स्वामींनी त्याच्यावर वर्णन करताना असं म्हटलं होतं की तो काही प्रेमाच्या आवेगाने वगैरे विसरून गेलेला नव्हता, कृष्णा पक्का होता. त्यामुळे त्याला हे माहिती होतं की जर का ह्याने म्हटल्या याला दिसलं तर हा असं समजेल की आपण याला एलिजिबल होतो म्हणून दिसलं. आणि म्हणून ते बघ आता नाहीच होत आहे मग ते सरेंडर आता कृपेने मिळेल असं ते. त्यामुळे बुद्धिवादी व्यक्ती तिला सरेंडर करायची पातळी एका ठिकाणी घेते. मग ते सरेंडर हे रूढार्थाने भावनाशील व्यक्तीचं जसं असतं तसं नाही आहे. पण योगामध्ये जी शरणाची भूमिका ज्ञानात्मक शरण आहे ही पण बुद्धीचा एकूण जो चढा स्वभाव आहे तो सोडून देऊन सरेंडर विलीन होण्याची जी प्रक्रिया आहे ती बुद्धी आणि भावना या दोन्हींच्या एकत्रित योगाने होत असते. म्हणून महत्त्वाचं काय आहे तर दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणं आणि त्याच्या सहाय्याने चित्तशुद्धी साधणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही भावनाशील असो नसो बुद्धिप्रधान असो नसो मध्यवर्ती मार्ग आम्हाला आता कळलेला आहे त्याच्यावर आम्ही वाटचाल करतो आहोत. पण त्याच्यावर वाटचाल करत असताना जे अनेक पाश अंतःकरणाने स्वीकारलेले आहे आणि ते आम्हाला पुढेची आमची वाटचाल ही थोडीशी म्हणजे जे हँडब्रेक लावून गाडी चालणार की आमची साधनं चालते किती पुढे जात नाही. हे ॲक्च्युली वर्णन सुनील गावस्करनी केलं होतं एका कॉमेंट्रीमध्ये की एक फिल्डर ज्या वेळेला बॉल धावत होता भारताचा प्लेयर तो म्हटलं की हा धावताना असं वाटतं की हँडब्रेक लावून धावतो. तशी आमची साधना पण एका बाजूला हँडब्रेक लावलेला आहे वासनांचा आणि ते मग गाडी पळत करे अरे पण तो हँडब्रेक काढ तो नाही काढून चालत तो आमचा लागलेला आहे. म्हणून दोन्ही भाग महत्त्वाचे आहेत पण बुद्धीला विशेष महत्त्व आहे कारण तत्व जे आहे ते बुद्धिग्राह्य मतींद्रियम असं आहे. आणि आपल्या एकूण स्वभावामधले दोष कळून घेणं हे बुद्धीने जास्त चांगल्या प्रकारे करू शकतं. तर की आम्ही नक्की चुकतोय कुठे. भावनाशील व्यक्ती आपल्याला हे जमत नाही म्हणून ती रडेल देवापाशी सगळ्या गोष्टी करेल पण चुकतोय कुठे हे शोधून काढण्याची प्रवृत्ती बुद्धीचं काम आहे. म्हणून त्या भागामध्ये पण मी असं म्हणजे रँडमली बोलतोय खूप आत्ता हे सगळं पण कारण जसं डोक्यात ते गोष्टी येत आहेत त्या प्रकारे. म्हणून दोन्ही गोष्टींचे अडथळे पण आहेत आणि दोन्ही गोष्टींचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत. तारतम्याने त्या गोष्टी वापरणे आणि कुठल्याही गोष्टी ओव्हर न होऊ देणे हा कॉमन सेन्स. त्यामुळे बुद्धी महत्त्वाची की भावना महत्त्वाची कॉमन सेन्स महत्त्वाचा की काय केलं पाहिजे त्यावेळेला. आणि कॉमन सेन्स असं सांगतो की जर का मार्ग पडलेला असेल तर साधना करावी आणि ईश्वराचा अस्तित्वाचा भाव अंतःकरणावर धरणं. आम्ही काय करावं हे त्याच्यामध्ये ॲड्रेस होतं. म्हणजे याच्यामध्ये चिंतन करावं तितकं थोडं आहे असा तो खरा तर
प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये भावना आणि बुद्धी याचं कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यांमध्ये आहे ॲक्च्युली. असं नाही आहे की आम्ही फक्त भावनाशील आहोत आणि काही लोकांनाच बुद्धीचा ठेका दिलेला आहे, असं नाही आहे. आम्हाला ते कळतं आहे काय आहे ते. आणि ह्या प्रश्नावर आम्ही अर्धा पाऊण तास चर्चा केली. याचा अर्थ आम्हाला बुद्धिप्रधान आम्ही आहोत, नाहीतर आम्ही ह्याचं सार शोधून घेण्याची जी प्रवृत्ती आहे की यातलं नक्की खरं काय, हे बुद्धीचंच तर फॅक्टर आहे. भावनाशील व्यक्ती हे काय ग्रुप डिस्कशन नाही करत. ग्रुप डिस्कशनमध्ये बुद्धिप्रधानताच दिसते की भावना महत्त्वाची हे म्हणणारे पण बुद्धिप्रधानच आहेत, कारण त्यांना बुद्धीने त्यांचे पटलेलं आहे की असं असं असलं पाहिजे. म्हणून दोन्ही कॉम्बिनेशन करून साधता येऊ शकतं अशा प्रकारे वाटतं. हरिओम. तुझं बरं असेल.